इचलकरंजीकरांसाठी आनंदाची बातमी. आता आपल्या सेवेत दाखल झाले आहे एस्पारा आक्वा शुद्ध पेयजल. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह शुद्ध पाण्याची खात्री. मायक्रोफिल्टरेशन, ड्युअल मीडिया, आरओ मेम्ब्रेन, अल्ट्राव्हायलेट शुद्ध यासह आपल्याकडे सिप किंग फ्रूट ज्यूसेसमध्ये सिप किंग फ्रूट ज्यूस, स्पाउट पाउच, फ्रूट ज्यूस ग्लास देखील उपलब्ध आहेत. लग्न समारंभ, वाढदिवस व इतर कार्यक्रमांसाठी ऑर्डर देखील स्वीकारल्या जातील. संपर्क राजू कित्तूर 9860615717. अशरफ पेंढारी 7034915717. एस्पारा आक्वा शुद्धतेची खात्री, सेवेत गुणवत्ता. प्रत्येक थेंबात विश्वास, प्रत्येक घोटात शुद्धता. पंचगंगा प्रदूषणाच्या संदर्भात गेल्या 2 महिन्यापासून इथं आंदोलन सुरू आहे. पंचगंगा नदीचं प्रदूषण मुक्त व्हावं म्हणून इचलकरंजी महानगरपालिकेच्या स्तरावर आयुक्त आणि महापौरांची एक समिती स्थापन केलेली आहे. या समितीनं या प्रोसेसचे CETP प्रकल्प आहे, त्या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी गेले असता कुठल्याही शेतामध्ये पाणी न सोडता ओढ्याद्वारे पंचगंगा नदीत पाणी जाते असा भेट अहवाल सुद्धा केलेला आहे. आणि मागच्या 5 तारखेला इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये बैठक होऊन जोपर्यंत हे प्रोसेसचे मालक शेती कुठल्या ठिकाणी आहे आणि शेती घेणारे शेतकरी किती आहेत आणि त्या शेतकऱ्यांची संमतीपत्र दिल्याशिवाय प्रोसेस सुरू करायचं नाही असा 5 तारखेला निर्णय झालेला असताना आणि आज अखेर शेतकऱ्यांची यादी, त्यांचे संमतीपत्र किंवा अन्य कुठलेही कागदपत्र या प्रोसेसवाल्यांनी महापौरांच्याकडे, आयुक्तांच्याकडे किंवा आमच्या आंदोलकांच्याकडे दिलेलं नाही. तरी आज या लोकांनी प्रोसेस चालू केल्यात अशी आम्हाला बातमी आलेली आहे. आता आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून या इचलकरंजीकरांना सांगत आहे, जोपर्यंत तुमचं प्रदूषित पाणी पंचगंगेमध्ये बंद होणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला चांगलं पाणी येऊ देणार नाही अशी आमची भूमिका आहे. आता आम्ही शिरोळ तहसीलदारांना आता पत्र दिलेलं आहे आणि पत्रामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे, जर आज प्रोसेस चालू झाल्या तर येत्या गुरुवारी 14 तारखेला या इचलकरंजी शहराला जाणारा जो पाणी पुरवठा आहे, पिण्यासाठी जे पाणी वापरलं जाते तो पाणी पुरवठा आम्ही रोखणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आंदोलन करणार आहे. तहसीलदारांना आम्ही या कायदा सुव्यवस्था बिघडली तर याला पूर्णपणे प्रोसेसवाले जबाबदार आहेत आणि इचलकरंजी नगरपालिका जबाबदार असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. येत्या गुरुवारपर्यंत जर या प्रोसेस चालू झालेल्या बंद नाही झाल्या तर गुरुवारी आम्ही इथलं पाणी रोखणार आहे. हे इचलकरंजीकरांनी लक्षात घ्यावं आणि इथल्या प्रशासनानं पोलिसांना समोर न करता स्वतः प्रशासक म्हणून या सगळ्या लोकांच्या बरोबर उद्याच्या उद्या बोलून ह्या प्रोसेसच्या प्रदूषण मंडळानं बंद केलेल्या आहेत त्या उद्यापासून बंद व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन